ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शेतात जाण्यासाठी रस्ता अडविल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे। रस्ता मोकळा करून मिळावा असा टाहो फोडणाऱ्या वृद्ध मागासवर्गीय शेतकऱ्याचा छळ सुरू असून या छळात महसूल खाते सामील झाल्याने दत्तात्रय बेडसे व मंगला बेडसे यांनी तहसील कचेरीच्या आवारात अमरण उपोषण सुरू केले आहे। यात तहसीलदार माळी यांची भूमिका संशयास्पद आहे। गेल्या 11 महिन्यापासून शेतात जाणारा रस्ता शेजाऱ्याने अडवून ठेवला आहे। यांची तक्रार तहसीलदारकडे केल्यावरही वेलकाढू धोरण अवलंबिल्याने शेतात तयार झालेला कापूस बाहेर काढता येत नाही, तेथपर्यंत वाहने जाऊ देत नाही। मागासवर्गीय वृद्ध शेतकऱ्याचा छळ सुरू असताना शेजारील व्यक्ती दमदाटी करीत असताना तहसीलदार स्वतः वेलकडू धोरण अवलंबित आहे। त्यामुळे बेडसे दाम्पत्याने अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शेतात जाण्याचा रस्ता अडविता येत नाही हे शासकीय धोरण असताना तहसीलदार माळी एकतर्फी वागत आहेत। यांची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने शासनाकडे केली आहे। ज्येष्ठ नागरिकास त्रास देण्याचा हा महसूल खात्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असाही इशारा देण्यात आलाय। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।